आणि काय लागेल यांना याचे जे ते बोलते डबल पोस्टर नाही मी त्याचं राजू सगळ्यात चला हे आणि दोन पाठवून आहे पुढे लावायचं आहे का तिथेच लावायचं ते कसं लावायचं ते जास्त एक असा लावा एक ते गाडीला लावून देता काय करणार आहे सामान्य आजार पडतो तरी हॅलो बोल ना हा त्याला फोन माझ्या इथे स्क्रीन दिसतंय हॅलो स्क्रीन दिसते ओके थँक्यू सर सर आवाज पण येतोय म्हणजे व्यवस्थित येस स्वप्नील सर तर येतोय का माझा आवाज ऐकायला हो येतोय येतोय सर ओके सर एक रिक्वेस्ट होती बोला ना सर पॉझिटिव्हली घ्यायची अपेक्षा करूया येस तर येस आता जवळजवळ एक दीड महिना होत आला एक महिना आपण रेग्युलर हे सेशन घेतोय आपण 4:30ला शार्प असता किंबहुना 5 मिनिटं त्या अगोदरच असता तर मला असं वाटतं की आपण आहे ना 4:30ला शार्प चालू करत जाऊ येस सर कारण येस सर येस हे येस हे हे डिसरेस्पेक्ट नाही करत आहे मी जे नाहीये तिथे पण जे आहेत ना त्यांचा रिस्पेक्ट करूया आपण येस सर त्यामुळे येस सर नेहमी येस सर सुरुवातीची 5-10 मिनिटं फुकट घालवतो आपण थोडस पुढे जाऊ शकू त्याबद्दल येस त्यामुळे सर आणि मुलं जी जॉईन होतील ती होतील ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम येस सर येस येस सॉरी सर मी माझी येस नाही 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 पुढे जाऊन बोललो नाही असेल नाही तर नाही 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 क्षमा. गुड चांगलं सजेशन आहे सर
प्लीज एक रिक्वेस्ट परत सगळ्यांना आहे की स्क्रीनवरती काही करत नका जाऊ. काय आपण होतो बऱ्याच वेळेस मग तो स्क्रीन तर तशीच राहते शेवटपर्यंत ते तसंच हे होतं मला परत मग नाईलाजाने मला तुम्हाला तिथून आउट करावं लागतं मला मीटिंग मधून. ओके. कालपर्यंत आपण पीआयजींच्या त्या डेव्हलपमेंटच्या स्टेजेस होत्या त्या आपल्या 2 स्टेज आपण काल पाहिल्यात. त्याच्यामध्ये आपण पहिली स्टेज जी आपण पाहिली सेन्सरी मोटर स्टेज आणि दुसरी जे आहे ती प्री ऑपरेशनल स्टेज अशा 2 स्टेजेस आपण काल याच्याने पाहिल्या होत्या. आज आपण थोडक्यात जसं स्वप्नील सरांचं मला सजेशन्स आवडलं म्हणजे खरंच कारण बाकीचे जे बिचारे लवकर येऊन येतात त्यांचा वेळ बऱ्यापैकी वाया जातो आणि मग आपल्याला ते जस्ट मला पण बऱ्याच वेळ येऊन बसावं लागतं. आपण पण जर वेळेवर जॉईन झालात तर तो वेळ वाचेल असं मला वाटतं सगळ्यांचाच वेळ वाचेल. आज आपण कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज याचा जो एज ग्रुप आहे तो 7 to 11 वर्ष म्हणजे 7 to 11 years ओल्ड ह्या याच्यामध्ये जो बाळाची जी डेव्हलपमेंट असते मेंटल कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट त्याच्या बाबतीत पीएजनी काय थिंक केलं होतं आणि काय हे केलं होतं. काल पण ज्याप्रमाणे मी म्हटलो परत एकदा एक थिंक करा पीएजींची ही जी थेरी आहे ही थेरी वास्तविक पाहता ही 1936च्या कालखंडात तयार झालेली आहे म्हणजे आजपासून जवळजवळ तुम्ही असं पकडा 100 वर्ष आता होत आलेत म्हणजे 90 वर्ष तर झालेली आहेत आता आपण 2025 मध्ये आहोत. तर 100 वर्षापूर्वीची थेरी ही एक थेरी आणि पुढची जी थेरी आपण पाहणार आहोत वायगॉट्स्कीची ती सुद्धा 1920 ते 1935 ह्या कालखंडातली थेरी सॉरी 35 पण नाही 1934ला तर वायगॉट्स्की गेलेत म्हणजे त्याच्या अगोदरचीच म्हणजे 1934 ते 1920 ते 1934 मध्ये ती थेरी असेल. पण त्या कालखंडात त्यांनी जे काम केलं सगळ्या डेव्हलपमेंटल याच्यावरती त्याचा बऱ्याच प्रमाणात आजही उपयोग होतो. 100% ते तंतोतंत लागू होणार नाही कारण तुम्ही जर बऱ्याच वेळच्या जर स्टेजेसच्या त्यांच्या उदाहरणं किंवा डेव्हलपमेंट याच्यात जर पाहत असू तर काही आपल्याला दिसतात की त्या तुलनेत आज थोडी मुलं जास्त ऍक्टिव्ह झालेली आहेत किंवा बऱ्याच पुढच्या स्टेजचं हे मागच्या स्टेजमध्ये डेव्हलपमेंट ॲज अ शो आपल्याला थोडा बऱ्यापैकी दिसतो जर आपण जनरल ऑब्झर्वेशन आजूबाजूला केलं. पण तरीही त्यांचा याच्यातले जे की कन्सेप्ट किंवा जे मेजर कन्सेप्ट ज्या आहेत त्या थोड्याफार मागे पुढे होऊ शकतात आत्ताच्या लेटेस्टच्या हिशोबाने पण त्या आजही आहेत आणि तितक्याच महत्वाच्या त्या आपल्याला पुढे लर्निंग शिकताना खूप महत्वाच्या त्या आपल्याला उपयोगात पडणार आहेत आणि किंबहुना आजही जे जे मानसशास्त्रामध्ये रिसर्च करतायत किंवा वेगवेगळे एआयच्या डेव्हलपमेंट याच्यामध्ये जे research करतात त्यांना याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. पुढचं आपण जे आता म्हटल्याप्रमाणे द कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज पहिलं आपण पाहिलं होतं प्री ऑपरेशनल म्हणजे पूर्वसंचालन आणि इथे आता ठोस संचालन फिक्स आहे. आता इथं ते बऱ्यापैकी त्यांचं जे आहे पहिल्या स्टेजपेक्षा ते आता थोडे परिपक्व होत झालेले आहेत या स्टेजमध्ये आणि इथे त्यांचं बाकीची जी डेव्हलपमेंट आहे ती थोडी जास्त त्या पद्धतीने पुढे होते. द चिल्ड्रन्स थिंकिंग बिकम मोर लॉजिकल अँड ऑर्गनाइज ह्या स्टेजमध्ये मुलं आता जास्त लॉजिकल आणि ऑर्गनाइज त्यांची थिंकिंग झाली आहे. लॉजिकल ते आता आतापर्यंत त्यांच्या बोलण्यामध्ये बऱ्यापैकी लॉजिक नव्हतं पण ते आता लॉजिकली बोलायला लागले आहेत विचार करायला लागलेले आहेत आणि ऑर्गनाइज आहे त्यांचे थॉट्स प्रोसेस ही ऑर्गनाइज झाले स्पेशली इन रिलेशन टू द कॉन्क्रीट टेंगिबल ऑब्जेक्ट अँड इव्हेंट जे रिलेशन्स आहेत किंवा जे आहेत ते कॉन्क्रीट त्यांच्या एकमेकाशी जे एका वस्तूशी दुसऱ्याशी किंवा दुसऱ्या ऑब्जेक्टचे एक ऑब्जेक्टशी दुसऱ्या ऑब्जेक्टशी यांचे जे रिलेशन्स आहेत ते तर कॉन्क्रीट व्हायला सुरुवात आपल्याला झालेली दिसते. याच्यामध्ये काही की कन्सेप्ट आहेत ह्या की कन्सेप्ट आपण पाहूया. पहिली की कन्सेप्ट जी आपली पहिल्या याच्यातली आपली ती कन्सेप्ट कदाचित शेवटची होती पण इथे ती पहिली आपण घेतोय. त्याचं कारण आहे की कन्झर्वेशन वरच्या याच्यात त्याच्यात थोडं कन्झर्वेशन आहे आताच कन्झर्वेशन मध्ये आपल्याला थोडा फरक आपल्याला इथे जाणवेल. द मास्टरी ऑफ द अंडरस्टँडिंग दॅट क्वांटिटी रिमेन्स अनचेंज डिस्पाइट चेंज इन शेप जे काल आपण पाहिलं होतं याच्या मध्ये की इथं आकार स्वरूप किंवा दिसणं बदलतं तरी वस्तूचं प्रमाण असेल त्याची संख्या असेल त्याचं वजन असेल त्याचा एक स्पेसिफिक अंदाज
इथे सारखंच राहतं किंवा ते याचा एक अंदाज त्याला फिक्स येतो. जे अगोदरच्या याच्यामध्ये आपण पाहिले की बऱ्याच याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे नाहीये, तो गेला की ते हे होत होतं की समोर ऑब्जेक्ट आहे पण बऱ्याच वेळेस कळत नाही. तर त्याच्यानंतर म्हणजे ऑब्जेक्ट आहे हे दिसत होतं, पण बाकीचं त्याचे शेप्स असतील, त्याचा वजन असेल, त्याचा आकार असेल, याचा प्रॉपर तिथे अंदाज तितकासा येत नव्हता, त्याचं वजन काय असू शकेल. आत्ता तो यायला त्याच्यात मास्टरी किंवा त्याच्यात तो तरबेज होतोय ह्या कालखंडामध्ये, किंवा त्याला ते तरबजपणा येतो. त्याचबरोबर लॅक ऑफ कन्झर्वेशन आपलं त्यांचं थोडंफार या कालखंडामध्ये आपल्याला दिसतं. ते कसं ते पुढे पाहू. कन्झर्वेशन ऑफ क्वांटिटीचा जर आपण विचार केला तर दोन सारख्या ग्लासात पाणी आपण वरती घेतलं होतं, एका याच्यात बारीक आणि एका याच्यात. तर काल आपण मग पाहिलं होतं की त्या दोन्ही ग्लासांमध्ये जो लांबण आहे तर रुंदी आणि उंची याचा त्याला तिथे फरक कळत नव्हता, म्हणून तो उंचीच्या याच्यात जास्त पाणी दिसतंय म्हणून उंचीच्या त्या ग्लासात जास्त पाणी आहे, आणि ज्याचं रुंदी जास्त आहे त्याच्यात त्या ग्लासात पण कमी पाणी याच्यात जास्त आहे असं त्याला तेव्हा कळालं. म्हणजे त्याचा रुंदीचा अंदाज घेता येत नव्हता, पण ह्या कालखंडात त्याला ह्या एज पॅरामीटर्स मध्ये त्याला ह्या दोघांचा अंदाज येतो की याची आणि हे जरी उंची जास्त दिसते तरी याची रुंदी कमी आहे, त्या ग्लासाची रुंदी जास्त आहे, म्हणजे दोघांमध्ये समसमान पाणी आहे, समसमान पाणी आहे याचा प्रॉपर अंदाज घ्यायला हे मुलं ह्या कालखंडामध्ये शिकत असतात. जर आपण प्रमाणाचा क्वांटिटीचा विचार केला, नंबरचा जर आपण विचार केला तर 5 बिस्किट एका रांगेत ठेवली असतील आणि 5 बिस्किटही लांब पसरवली असतील, तर मुलं सांगतात की दोन्हीकडे 5च बिस्किट आहेत, कारण त्यांना काउंट करता येतात 1 2 3 4 5 याप्रमाणे. पण अगोदरच्या या स्टेजमध्ये जर आपण गेलो तिथे जरी दिलं असेल तर जिथे लांब आहेत ते बिस्किटे जास्त आणि जे सरळ ठेवलेले आहेत ते बिस्किटे कमी, असा एक प्रोफेशनल एक अजेंडा किंवा एक थॉट प्रोसेसच्या याच्याने ते मुलं सांगतील. पण इथे ते फिक्स मोजून दोन्हीकडे 5 5 बिस्किट आहेत या पद्धतीचे ते आपल्याला हे देतील. वजनाच्या याच्यात ते सांगितलं तर दोन सारखेच मातीचे गोळे जर घेतले आणि त्याच्यात जर शेप थोडा वेगळा केला तर ते सांगू शकतात हातात घेऊन की नाही दोघांचं वजन सारखं आहे की कमी जास्त आहे. याचा एक फरक तितका, कारण वरच्या याच्यामध्ये जो आकार थोडा मोठा दिसतो त्याचं वजन जास्त, जो आकार थोडा कमी दिसतो त्याचं वजन कमी, असं होण्याची शक्यता प्री ऑपरेशनल स्टेजमध्ये जास्त होती. ती आता इथे नाही, इथे हाताच्या साह्याने ते वजन मापू शकतात, वजनाचा त्याला कळू शकतो. किंवा घनफळ असेल ते घनफळ पण ज्याला आपण व्हॉल्युम्स म्हणतो, हे व्हॉल्यूम हे किती आहे त्या गोष्टीचं ऑब्जेक्टचं ते त्यांना ह्या कालखंडामध्ये व्यवस्थित पडतं. मग याचं महत्व म्हणजे कन्झर्वेशनचं इम्पॉर्टन्स काय आहे की हे का गरजेचं आहे. तर कन्झर्वेशन समजल्यावर मुलांची जी लॉजिकल थिंकिंग असेल, ऑब्जेक्टिव्ह थिंकिंग असेल किंवा रिव्हर्सिबल हा एक कन्सेप्ट पुढे आपल्याला कळेल की हा काय आहे. हा एक ह्या कालखंडातला एक नवीन कन्सेप्ट आपल्याला कळेल की तो दिसतो. कॉन्क्रीट ऑपरेशनल टेस्टचं खरं वैशिष्ट्य म्हणजे मॅथ असेल, सायन्स असेल, यांच्या ह्या कालखंडातले जे कन्सेप्ट आहेत किंवा जे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स किंवा सायन्समध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, त्या काही कन्सेप्ट असतात, त्या पॅक मूलभूत ज्या कन्सेप्ट किंवा फंडामेंटल कन्सेप्ट ज्याला आपण म्हणतो, या फंडामेंटल कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी ही आहे एक गरजेची असते असं मला वैयक्तिक वाटतं. त्याचप्रमाणे आपण जर म्हटलं की आईने समजा समान एखाद्याला दोन गुलाबजाम दिले, सारखे गुलाबजाम असतील, दोन सारखे गुलाबजाम गेले आणि एक गुलाबजाम जर चपट करून दिलं की एक एक चपट आहे आणि एक प्रॉपर गुलाबजामच्या याच्यात आहे, तर बऱ्याच वेळेस प्री ऑपरेशनल स्टेज मधली मुलं काय म्हणतील, जे चपट आहे ते आकाराने थोडं मोठं दिसतंय दिसायला, मग ते द्या कारण ते थोडं मोठं वाटतंय म्हणून तो घेण्याचा प्रयत्न करतो. पण कॉन्फ्रन्स स्टेज मधली मुलं काय करतात, दोन्ही सारखंच आहे म्हणून हे दिलं काय ते दिलं काय, कारण त्याला ते कळतं की हे दाबून याला चपट केलेलं आहे. हा दोघांमधला जो फरक आहे हा कन्झर्वेशन, ह्याच्याने आपल्याला त्यांचं प्रॉपर त्यांची जी आहे सिस्टीम आपल्याला त्यांचं कळतं आणि त्याच्याने आपल्याला कळतं की नाही आपल्याला ही जी कन्सेप्ट आहे ती प्रॉपर करण्यासाठी आपल्याला कन्झर्वेशनची या स्टेजमध्ये एक महत्वाचं एक की कन्सेप्ट ह्या कॉन्क्रीट ऑपरेशनल कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज मधला आहे. त्याचबरोबर पुढचा जो आपला आहे, पुढच्याला डिसेंट्रेशन. आपण काल सेंट्रेशन पाहिलं होतं, त्याच्यात मी म्हटलं होतं की डिसेंट्रेशनचा आपल्याला एक येईल. आता डिसेंट्रेशन मध्ये मुलं अनेक वैशिष्ट्यांचा विचार करू लागतात, कारण हे वय एक असं दोन आपण डेव्हलपमेंटल स्टेज बरोबरच ह्या वया मुलं थोडेफार पौगंड अवस्थेकडे वळत असतात, म्हणजे त्याची चाहूल आहे
असं आपल्याला म्हणता येईल, कारण 11 वर्ष आपण टीन एज ज्याला म्हणतो, आफ्टर 12 नंतर 13 नंतर ते एज जर ते टीन एजचा पण प्रमाण आपण म्हणतो पोगंड असतं, तर वही सुद्धा अलीकडे आज आलेला आहे आजच्या टेक्नॉलॉजीच्या किंवा वेगवेगळ्या रिझन्समुळे. ते रिझन्सच्या खोलात आपण जाणार नाही, पण त्या कालखंडामध्ये जो इम्पॅक्ट होणार आहे त्याच्यामध्ये मुलं एकापेक्षा जास्त वैशिष्ट्यांवर लक्ष देतात, लास्ट गोष्टींवर, ऑब्जेक्टवरती ते कॉन्सन्ट्रेट करण्याचा जास्त आपल्याला दिसतो. मग याचं उदाहरण घ्यायचं ठरलं, आता आपण जे पाण्याचं उदाहरण जे पाहिलं की प्री ऑपरेशनल स्टेजमध्ये मुलाला जर सांगितलं की उच्च ग्लासात पाणी जास्त असं म्हणतोय तो, तर त्याचं फक्त लक्ष हे उंचीवरती होतं. आणि इथे लक्ष त्याचं रुंदी आणि उंची अशा दोन्ही गोष्टींवरती लक्ष जात आहे. बघा, वरच्या याच्यामध्ये आपण म्हणतोय की उंच त्याच्यातलं पाणी जास्त आहे, तर त्याचं लक्ष जास्त उंचीवरतीच होतं, रुंदीवर लक्ष गेलं नाही, हाईटवर लक्ष होतं त्याचं, विटवरती त्याचं लक्ष गेलं नाही. पण इथे दोन्ही गोष्टींवरती या कालखंडामध्ये, ह्या स्टेजमध्ये दोन्हींकडे लक्ष देतो. जसं आता आपण गोळ्यांचं पण, मातीच्या गोळ्यांचं पण उदाहरण केलं, लांबट किंवा मोठा. लांब जसं प्री ऑपरेशनमध्ये लांब जो असेल तो मोठं आहे, किंवा बिस्किटचं पाहिलं की जे सरळ एका रेषेत ठेवलेत ते जास्त आहेत, जे एकत्र ठेवले आहेत ते कमी आहेत, असं प्री ऑपरेशनल मधला म्हणेल. पण ऑपरेशनल मधला, कॉन्क्रीट ऑपरेशनल मधला तो मुलगा तसं म्हणणार नाही. म्हणून तो, कारण तो एक, जसं आपण याचं उदाहरण दिलं तर 2+3+4, याचं आपण जर उदाहरण केलं प्री ऑपरेशनल मधला, याचं उदाहरण तो कडबडेल. पण आपल्याला माहिती आहे ह्या स्टेजमध्ये 2+3+2 7 होता, भले मग त्याचे दोन 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 वरती पण लक्ष आहे, 3 वरती पण लक्ष आहे, परत 2 वरती पण लक्ष आहे. हा 7 आकडा जो आहे इज इक्वल टू 7, किंवा त्याला बेरीज जे आली त्याची उत्तर जे आलं ते 7, या सगळ्या नंबर्स वरती त्याचा हे आहे की तेच पहिल्या स्टेज मधल्या मुलाला तितकंसं येईलच असं नाही. आणि त्याचबरोबर आता मुलं जे आपण पाहिलं की मायनस करायच्या वेळेस जर गेलं तर बऱ्याच वेळेस मुलं गोंधळतात. पण 7-3 म्हटलं, किंवा सेम त्याच याच्याने आपण जर गेलो 2-3-2, मग आता याचं उत्तर काय येईल, तर याचं उत्तर आपल्याला माहिती आहे की -1 असं याचं उत्तर येतं. पण आपल्याकडे सध्या ते नाही, किंवा ह्या प्री ऑपरेशनल मधला, कारण त्याचं लक्ष हे एकाच असं सेंट्रलायझेशन असतो, डिसेंटर तो झालेला नसतो. पण ह्या एज मध्ये तो डिसेंटर होतो, आणि हा कन्सेप्ट त्याला चांगल्या प्रकारे कळतात. पण डिसेंटरायझेशनचा जो याचं महत्व काय, इम्पॉर्टन्स काय आहे या स्टेज मधलं याचं, तर लॉजिकल थिंकिंग खूप मोठ्या प्रमाणात या पोरांमध्ये असते. तुम्हाला माहिती असेल की याच्या अगोदरच्या स्टेज आणि स्टेजमध्ये मुलं प्रचंड प्रश्न विचारतात, लॉजिकल, वेगवेगळे लॉजिक लावण्याचा हे करतात. त्यांची ही लॉजिकल थिंकिंग जी असते ती डेव्हलप या डिसेंट्रलायझेशनच्या कन्सेप्ट मुलं होते. म्हणून म्हणून आपल्याला डिसेंट्रलायझेशन ही महत्वाचं आहे. आणि समस्या, ज्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स असतात, प्रॉब्लेम सोडवायचे असतात बरेच याच्यात, त्याचे सुद्धा स्किल्स या वेगवेगळ्या, पण मी काल पण सांगितलं की एका मार्गाला जायचंय, एका ठिकाणी मला जायचंय, पण मी ते जाताना वेगवेगळ्या मार्गांचा मी वापर करतो, एकच मार्गाचा नाही. म्हणून त्या जी लॉजिकल थिंकिंग आहे त्याचं छानपैकी आपल्याला उदाहरण इथे देता येतं. पुढचं जे आता मी म्हटलो, रिव्हर्सिबिलिटी, म्हणजे याचा आपण काय, क्रिया उलटवता येते का, येते, किंवा एखादी जी ऍक्ट असतो तो उलट्या पद्धतीने पण करता येतो, किंवा एखादी क्रिया, एखादी गोष्ट ती अजून वेगळ्या उलट्या पद्धतीने पण करता येतं, त्याला आपण रिव्हर्सिबिलिटी असं म्हणतो. द कॅपॅसिटी ऑफ अंडरस्टँड द ऑब्जेक्ट्स कॅन अंडरगो द चेंज अँड रिटर्न टू दिअर ओरिजिनल स्टेट. म्हणजे ते रिटर्न करता येतो, त्याला चेंज करता येतो त्याच्या ओरिजिनल स्टेट पेक्षा. ही माहिती, ही त्याला प्रॉपर माहिती, याच्याच गणिताचं आता जर उदाहरण करायचं ठरलं, आता 2+3+2 असं मी म्हणतो 7 झालं, पण तिथेच आपल्याला उलट किंवा चेंज कसं पण करता येतं, किंवा 3+2+4, आता हे किती झालं, 2+3+4 होतात 9, तसं 4+3+2 हे केलं तर ते पण 9. उलट जरी केलं, रिव्हर्स केलं, तरी त्याचा आउटपुट किंवा त्याचा रिझल्ट शेवटी तो एकच येतो. याची एक कन्सेप्ट त्याला कळतं. त्याचबरोबर आपल्याला जे फिजिक्स याचा जर आपण एक थोडा एक विचार केला फिजिक्स मधला, तर काय होतं, पाणी असतं, पाणी गोठलं तर बर्फ होतोय, आपल्याला माहिती आहे ना. पाणी 0 अंश सेल्सिअसला पाणी गोठतं, पण परत त्याला ते वितळलं तर परत पाणी होतं. ही कन्सेप्ट जी आहे, ही रिव्हर्स कन्सेप्ट, ही
याची जास्त प्रमाणात माहिती किंवा हा एक की कन्सेप्ट ह्या एज मधला आपल्याला म्हणता येईल. याचा संबंध आपल्याला कन्झर्वेशनशीही लावता येईल. परत विनंती आहे, स्टेज प्लीज काही करू नका. आपण सर्व सुज्ञ आहोत. पण मला वाटतं आपल्यात लहान मूल कोणी नाहीये की परत परत ह्या गोष्टी सांगाव्यात असं मला वाटतं. आता ह्या रिव्हर्सिबिलिटीची याची आवश्यकता काय असते, याची महत्व याचं काय, याचं जर नीट महत्व आपण पाहिलं तर लॉजिकल रिझनिंग जे आपण पाहिलं होतं तिथं पण लॉजिकल रिझनिंग मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मुलांचं मग ते वेगवेगळे उदाहरणं, वेगवेगळे रस्ते, वेगवेगळ्या गोष्टी या वेगवेगळ्या अंगानं पाहतात. या कालखंड आपण पाहतो तर तुम्ही जर घसरगुंडी असेल त्याला आपण स्लायडर म्हणतो, स्लायडरवरती मुलं उलट जे उतरतात ते खालून त्याच्यातून जिथून उतरतात तिथून चढण्याचा प्रयत्न करतात उलट आणि चढूनही जातात. म्हणजे वेगळ्या दोन्ही इकडून पण जाता येतं तिकडून पण जाता येतं ते करण्याचा ते प्रयत्न करतात. त्याचा उपयोग इथे लॉजिकल रिझनिंगला, वेगवेगळ्या लॉजिकला त्यांच्या लाईफ मधल्या याचं साधे ऑब्जेक्ट्स आपण सांगितलं वेगवेगळ्या अँगल्समध्ये ते वेगळ्या विचार करतात. त्यांच्या लाईफ मधले प्रॉब्लेम्स असतील, मॅथ असेल, लँग्वेज असेल, प्रत्येक किंवा काही गोष्टी असेल ते वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात आणि ते त्यांची लॉजिकल रिझनिंग वाढते. मॅथ शिकण्यासाठी ह्या गोष्टींचा खूप मोठा फायदा होतो. मॅथमॅटिकल इक्वेशन्स असतील किंवा फिजिक्सचे काही इक्वेशन्स असतील किंवा सायन्समध्ये पण काही इक्वेशन्स असतात. त्या इक्वेशन्ससाठी ते सोडवण्यासाठी, प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ह्या याचा रिव्हर्सिबिलिटीचा उपयोग आणि त्याचबरोबर मी आता आपण म्हटलो की प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा मोठ्या प्रमाणात उपयोग इथे आपल्याला होतो. आता ही जी क्रिया आहे त्याच्या पुढचं जर आपण घेतलं तर काय आहे आपलं पुढचं, क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन आपल्याला धडधडीत आपल्याला मराठीचं वर माहिती, क्लासिफिकेशन म्हणून वर्गवारी करतो आपण, गटवारी, गट पाडत असतो वेगळ्या. द ॲबिलिटी टू सॉर्ट ऑब्जेक्ट इन टू कॅटेगरीज बेस्ड ऑन द शेअर प्रॉपर्टीज अँड द अंडरस्टँड द रिलेशनशिप अमॉंग डिफरंट ग्रुपिंग. म्हणजे असं एक आपण एक अशी एक संकल्पना आहे क्लासिफिकेशन, की सेम आपण ऑब्जेक्ट सॉर्ट करतो, वेगवेगळे करतो कॅटेगरीज बेसने, त्याच्या त्याच्या कॅटेगरीनुसार ज्या प्रॉपर्टीज आहेत, त्याच्या अंडरस्टँड द रिलेशनशिप आहेत, त्याच्या ह्याच्याने आपण वेगवेगळे आणि त्याचे डिफरंट डिफरंट आपण काय करतो त्यांच्या त्यांच्यातच ग्रुपिंग आपण करत असतो. बऱ्याचदा रंगानुसार करतो, आकारमानानुसार करतो, खेळण्यानुसार करतो किंवा नेचर्सने पण आपण पाहिलं की नेचर्सने पण प्राणी, पक्षी, है ना, झाडांचे वेगवेगळे प्रकार, या असे वेगवेगळे ऑलरेडी क्लासिफिकेशन ऑलरेडी आपल्याला झालेले दिसतात. मग याचा मुळात 7 ते 11 वर्षाच्या याच्या एका खंडामध्ये हा जो फीचर्स आहे किंवा हा गुणधर्म जो आहे किंवा ज्याला आपण की कन्सेप्ट म्हणतोय क्लासिफिकेशन, तर ते वेगळीकरण करायला या कालखंडामध्ये हे शिकतात. मग हाय ऑर्डर क्लासिफिकेशन हा सुद्धा एक हे आहे की हायरकीनुसार म्हणजे कशाला पहिले स्टेज द्यायचं, मग त्याच्यात त्याचं पहिले कुठल्या याच्यात ठेवायचं, त्याच्यानंतर वरच्या याच्यात, मग वरच्या याच्यात, हे जे हायरकी पण लावतात त्याचं पण वर्गीकरण करण्याची किंवा क्लासिफिकेशन करण्याची एक कन्सेप्ट त्यांची या कालखंडामध्ये क्लिअर होत असते. त्याचप्रमाणे पाळीव प्राणी कोणते आहेत, बाहेर फिरणारे प्राणी कुठले आहेत, कुठले प्राणी आपण पाळू शकतो, कुठले नाही पाळता येत, कुठले हिंस्र आहेत, जंगलात राहतात, यांचाही वेगळ्या वेगळ्यापणे वर्गवारी ही मुलं या कालखंडात लावतात. म्हणजे मोठ्या गटात लहान गट असतात हे त्यांना समजायला लागतं. म्हणजे मोठ्या गटात लहान गट असतात, त्याच्यात अजून मोठ्या गटात आहे ना वेगवेगळे आपण जे तर्कशक्तीचे काही जर कोणी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे रिझनिंगचे साठी तर्कशक्तीचे काही उदाहरणं असतात. तर आता त्या दिवशी सरांनी मला, सर आज मला वाटतं सध्या आहेत का दिसत नाहीत, परवा त्यांनी मला जे उदाहरण दिलं होतं डिडक्टिव्ह रिझनिंगसाठी, तर हे सगळं सर्व कावळे काळे आहेत हे त्यांचं अ, आणि सगळे काळे सगळे कावळे काळे आहेत आणि पुढचं त्यांनी म्हणलं की काळे सगळे, असं काहीतरी त्यांनी सांगितलं होतं. या प्रकारचे जे प्रश्न असतात हे प्रश्न आपल्याला हे तर्कशक्तीचे असतात. म्हणजे ह्या वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे असतात. जसं आपण म्हणलो की सगळे पेन हे ब्ल्यू आहेत, सगळे प्लेन हे ब्ल्यू आहेत, असं जर त्यांनी म्हटलं, सगळं प्लेन ब्ल्यू आहे आणि ब्ल्यू हे आकाश आहे असं आपण म्हटलं, तर आकाश आणि पेनाचा जो संदर्भ आहे तो तिथे लागतो.
तर का, मग त्याचा नेमका त्याच्यावरती अशा प्रकारचे जे प्रश्न असतात किंवा रिझनिंग करण्याच्या ब्रेनला ऍक्टिव्ह करण्यासाठीचे जे प्रश्न असतात, त्याचा ह्या कालखंडामध्ये आपल्याला ह्या क्लासिफिकेशनमुळे मुलांना त्याचा फायदा होत असतो. मग याच्यात मग परत याच्यात तर्कशक्ती वाढते, त्याचं रिझनिंग स्किल, लॉजिकल रिझनिंग वाढतं, त्याचबरोबर गणितात वाढतो. लर्निंगची मेथड त्याची जी आहे, लर्निंग मेथड सुद्धा या क्लासिफिकेशनमुळे वाढत असते. आपण माहिती आहे की बऱ्याच वेळेस ग्रुप आपण उत्तर ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस आपण पॉईंट्स टाकून उत्तर बऱ्याच पॉईंट टाकतो. म्हणजे काय, तो पॉईंट वेगळा करतो, दुसरा पॉईंट वेगळा, तिसरा पॉईंट वेगळा. म्हणजे आपण सुद्धा त्याचं क्लासिफिकेशन करत असतो. म्हणजे एक उत्तर प्रॉपर लिहिण्याची पद्धत तो या कालखंडामध्ये पण त्या याच्याने शिकत असतो. म्हणजे लर्निंग पण होतं आणि सामाजिक समज, सोशल अवेअरनेस त्याचा या कालखंडात वाढतो क्लासिफिकेशनमुळे. की कुठे कुठल्या याच्यामध्ये आता त्या इकॉनॉमिकल स्टेटस असतील, वेगवेगळ्या गोष्टीने तो सामाजिक समज वाढतो, की कुणाला कशा प्रकारची वागणूक दिली जाते, कशामुळे दिली जाते, किंवा ते कामगार आणि भांडवलदार असेल यांच्यातलं दोघांमधला काय फरक आहे, याचा संपूर्णपर्यंतचा इथं एक प्रॉपर असा एक अंदाज या कालखंडात त्याला यायला सुरुवात होते. म्हणून ही स्टेज त्या प्रमाणात आपल्याला महत्वाची वाटतं. पुढच्या याच्यात क्लासिफिकेशनचं गुणधर्म आपण पाहताना नीट जर विचारलं तुम्हाला की त्याचे गुणधर्म सांगा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सांगा, तर थोडं आपल्याला सांगता आलं पाहिजे. चारच गोष्टी लक्षात ठेवायच्यात: कलर, शेप, साईज आणि टाईप. इथे आपण क्लासिफिकेशन करू शकतो. कलरचं क्लासिफिकेशन करता येतं, शेपचं करता येतं, साईजचं करता येतं आणि टाईपचं करता येतं. याच्यावरून आपण क्लासिफिकेशन करू शकतो. पुढचा अजून एक जो आहे आपण त्याला म्हणता येईल याच्यामध्ये सिरिएशन, म्हणजे क्रम लावणे. क्रम लावण्याला एक अजून तो क्रम लावणे शिकत असतो तो ह्या कालखंडामध्ये, कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजमध्ये. की ज्याला आता आपण ज्याप्रमाणे तो क्लासिफिकेशन करतो त्याप्रमाणे तो क्रम लावतो. मग ते क्रम उंची प्रकारे लावतो, लांबीप्रमाणे लावतो, वजनानुसार लावतो किंवा संख्येनुसार लावतो. इथे इथे पण तोच कन्सेप्ट आपण वरती क्लासिफिकेशनचा लागू होतो. म्हणून क्रम लावणे, क्रमानुसार उतरता क्रम, चढता क्रम, हे लावायला तो इथं शिकत. डिसेंडिंग असेंडिंग ऑर्डर जे आपण म्हणतो ते लर्न, ती कन्सेप्ट इथे लर्न करून तो त्या पद्धतीचं लर्निंग करायला ह्या कालखंडामध्ये सुरुवात करतो. पुढचा आहे आपला फॉर्मल ऑपरेशनल स्टेज, असं आपण पुढचा आहे आता. फॉर्मल ऑपरेशनल स्टेज हा आपला 7 ते 11 वर्षानंतरचा जो आहे त्या कालखंडाचा आपण जरी म्हटलं तरी फॉर्मल ऑपरेशनल स्टेज ही वयाच्या 12 वर्ष, म्हणजे 11 वर्षाच्या नंतर आणि पुढे, किंवा त्याला आपण जवळजवळ 12, शेवटी इथून पौगंड अवस्थेचा कालखंड आपल्याला ह्या कालखंडातून आपल्याला सुरुवात झालेला आपल्याला या इथे दिसतोय. मग काय आहे पौगंड अवस्थेतला कालखंड, काय असेल, तर त्याच्यात हा जो दिलाय की 12 पासून पुढे सगळा पुढचा. हा, दिस स्टेज मार्क्स द इमर्जन्स ऑफ abstract, hypothetical and deductive reasoning. The adolescent become capable from the systematic problem solving and metacognitive reflection. इथं मेटाकॉग्नेटिव्ह रिफ्लेक्शन्स इथं होता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग होतात ना, तो कॅपेबल होतोय सिस्टमॅटिक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि मेटाकॉग्नेटिव्ह रिफ्लेक्शनसाठी. आणि सगळ्यात महत्वाचं ऍबस्ट्रॅक्ट, हायपोथेटिकल आणि डिटेक्टिव्ह रिझनिंग, हे रिझनिंगचे 3 वेगवेगळे पार्ट इथे सांगितले. त्याचा मोठ्या प्रमाणात विकास किंवा डेव्हलपमेंट ह्या फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये होत असते. 4 स्टेज याच्या आहेत, आपण जर लक्षात ठेवले या 4 स्टेजमध्ये. पहिली आहे सेन्सरी मोटार, तिसरी आहे प्री ऑपरेशनल, कॉन्क्रीट ऑपरेशनल आणि फॉर्मल ऑपरेशनल. प्री, कॉन्क्रीट आणि फॉर्मल है ना, या 3 ऑपरेशनल स्टेज आपल्या जर लक्षात राहिल्या तर पहिली सेन्सरी मोटर आपल्या लक्षात येते. 4 स्टेजमध्ये PIG ची ही डेव्हलपमेंटची थेरी आपल्याला येते, ती त्यांनी सांगितली आणि त्याच्यावरती आपण काम करू शकतो. पहिला जो की कन्सेप्ट आहे या याच्यातला ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग. आता हा ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग मध्ये द कॅपॅसिटी टू रिझन अबाउट द कन्सेप्ट नॉट इमिडिएटली प्रेझेंट ऑर ऑब्झर्वेबल. म्हणजे एखादी गोष्ट जी आहे, रिझन आहे, कन्सेप्ट आहे, ती इमिडिएट प्रेझेंट नाहीये, तिथे हजर, लगेच हजर नाहीये, पण त्याचा इथे तरीही त्याला ते ती थिंकिंग तो त्या गोष्टीचं करत असतो, त्या गोष्टीविषयीचा इमॅजिनेशन तो करत असतो. मग याचं कसं असं,
की तो प्रत्यक्षात दिसणाऱ्या ज्या गोष्टी असते किंवा हाताळता येतात किंवा न हाताळता येणार त्या वस्तूंना त्याची तशी मर्यादा नसते. म्हणजे समोर नाहीच आहे तर त्याला मर्यादा नाहीये, ते कितीही लांब वेगळी असू शकते. या मुलात काय नेमकं काय याच्याने ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंगमुळे काय नेमकं होतं, तर ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंगमुळे आपल्याला माहिती आहे की मुलांच्या आयडियाज, त्यांचे प्रिन्सिपल जे असतील, ज्याला प्रिन्सिपलला आपण मराठीत काय म्हणतो, तत्व, जे तत्व आहेत किंवा कन्सेप्ट आहेत त्यांच्या, या क्लिअर होतात आणि फिक्स होण्याची सुरुवात होते ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंगमुळे. आणि ही पॅक होण्यासाठी ही ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग, की वस्तू नसताना सुद्धा त्याच्यात विचार करणं, इमॅजिनेशन करणं, आपण 3D 3D थिंकिंग बऱ्याच वेळेस म्हणतो, की 3 डायमेन्शनल म्हणजे वेगळ्या सगळ्या मार्गाने आपण वेगवेगळ्या डायमेन्शनने थिंक करतो. वस्तू नसताना सुद्धा किंवा ऑब्जेक्ट नसताना सुद्धा आपण त्याच्याबद्दल विचार करू शकतो. ही जी थिंकिंगची जी आहे ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग, पण थिंकिंगला बऱ्याच वेळेस आपण वरती रिझनिंगच म्हटलं जातं, त्याला ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग, ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग असं या कन्सेप्टला म्हटलं जातं. जसं आहे की लहानपणी सगळ्यांना वाटलं समान वाटतं तो न्याय, असं आपण न्यायाचं गणित सांगतो की सगळ्यांना समान जे असतं त्याला आपण न्याय म्हणतो. पण जसं जसं आपण पुढे जातो, पुढे जाऊन आपल्याला समजतं की न्याय म्हणजे हक्क असतात, न्याय म्हणजे समता असते, कायद्याची अंमलबजावणी असते किंवा वेगवेगळे न्यायाचे अजून प्रकार असतात. हे आपल्याला कधी कळतं, ते हळूहळू पुढे किशोरावस्थेत आल्यावर कळतं. पण त्याच्या अगोदर काय माहिती होतं, न्याय म्हणजे सगळ्यांसाठी समान आहे न्याय, असं एवढंच आपल्याला माहिती होतं. पण याच्यामध्ये आपल्याला कळालं न्याय ही कन्सेप्ट, जसं आपण त्या दिवशी ऍबस्ट्रॅक्ट याच्यामध्ये आपण न्याय असं म्हटलं होतं ना, जस्टिस ऍबस्ट्रॅक्ट मध्ये आहे. तोच ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग इथे न्याय आहे, तो त्याचं उदाहरण आपण घेतोय. पुढचं फ्रीडम आहे. फ्रीडम सुद्धा ऍबस्ट्रॅक्ट आहे, डोळ्याला दिसत नाही. ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे आपण त्या दिवशी पाहिलं होतं, 5 सेन्सेस ज्यावर जो आपल्याला अनुभवता येत नाही, ते म्हणते थिंक म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट. मग ते ऍबस्ट्रॅक्ट थिंक आपल्याला त्याच्यात फ्रीडम आहे, लव आहे, गणितातला इन्फिनिटी प्रकार असतील, बऱ्याच गोष्टी आपल्याला याच्यामध्ये सांगता येतात. मुलांना बऱ्याच वेळेस असं वाटतं की जे हवं ते करणं म्हणजे स्वातंत्र्य असतं. फ्रीडमच्या बाबतीत बऱ्याच जणांना असं वाटतं की मला वाटतं ते करणं म्हणजे स्वातंत्र्य, असं बऱ्याच अगोदर होतं. पण थोडं किशोरावस्थेत आल्यावर त्याला कळतं की नाही, स्वातंत्र्य स्वातंत्र्य आपण म्हणतो, पण मोठे लोक, शिक्षक लोक, पॅरेंट्स काय आपल्याला ते कसं म्हणतात तितकं स्वातंत्र्य ते आपल्याला देत नाहीत. मग त्यांना कळतं की स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी किंवा निर्णय घेणं, जबाबदारी निर्णय घेण्याची क्षमता किंवा आपल्यासाठी जे आहे ते योग्य तितकंच वापरणं, त्याचं मर्यादात राहणं, हे म्हणजे स्वातंत्र्य. हे किशोरावस्थेत म्हणजे आत्ताची जो वयस्क 12 वर्षाच्या नंतरचा जो कालखंड आहे, या कालपौगंडावस्थेचा म्हणतो, ज्याला आपण अडोल्सन्स असं म्हणतो. हे अडोल्सन्सचा एज मध्ये त्यांना कळतं की नाही, हे स्वातंत्र्य किंवा फ्रीडम ही मर्यादित आहे. ही कन्सेप्ट त्याची इथे क्लिअर व्हायला सुरुवात होते. याचं महत्व काय आहे, तर अल्जेब्रा, जॉमेट्री, सायन्सच्या थिअरीज ह्या पॅक होण्यासाठी ह्याचा या कालखंडामध्ये उपयोग होतो. आणि त्याचा जर ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग पॅक असेल, तर तुम्हाला ते ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग पॅक असेल, तर इंजिनिअरिंग साईडला असणारी पुढे भविष्यात इंजिनिअरिंग किंवा आर्ट साईडला, आर्ट ज्याला मी फाईन आर्ट्स वगैरे ह्या म्हणतो, ज्या किंवा स्टेज असेल, ह्या याच्या बाबतीतले ज्या करिअर्स आहेत तिथे ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंगचा मोठा वापर होताना दिसतो. बऱ्याच वेळेस आपण आता ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंगचा मेडिकल याच्यात पण वापरतो. एखाद्या आजाराचा डायग्नोसिस करताना त्याच्या पाठीमागे काय रिझनिंग, रिपोर्टवरून रिपोर्टला दिसत नाही, पण त्याच्या पाठीमागे असू शकतं का, याच्यात ची थिंकिंग आहे, ती करण्याचा सुद्धा इथे उपयोग ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंगमुळे आपल्याला होत असतो. त्याचबरोबर तत्वज्ञानिक विचार झाला असतील, लॉजिकल थॉट्स असतील, किंवा त्याचबरोबर समाजाबाबतीत नैतिकता असेल, या वेगवेगळ्या गोष्टींच्या बाबतीत माहिती किंवा त्याच्या बाबतीत तो स्किल्सफुल जास्त, त्या बाबतीत तो त्याच्याबद्दल माहिती व्हायला सुरुवात होते. राजकारणावरती गप्पा मारायला या कालखंडात मुलं जास्त सुरुवात होते. आणि मी कोण आहे, मला भविष्यात काहीतरी बनायचं आहे, भविष्यासाठी मला काहीतरी करायचे, ही थॉट प्रोसेस या कालखंडामध्ये आपल्याला करतो. म्हणून भविष्याचं नियोजन या कालखंडाचं आपण पाहतो की 12 वर्षाचा काल म्हणजे जवळजवळ 7वी 8वीचा मुलगा आपण म्हणता येईल आपल्याला. 7वी 8वीचा मुलगा आपल्याला म्हणते, तो भविष्यात मला पुढं चांगलं मोठं व्हायचं म्हणून थोडं सिरियसली अभ्यासाला वगैरे लागतो आणि भविष्यासाठी नियोजन किंवा मी काय होईल या दृष्टिकोनातून तो विचार करतो. त्याला जास्त भविष्याविषयी प्रश्न पडण्याला सुरुवात होतात. त्याचबरोबर आता आपण सोशल अवेअरनेस जसा वरच्या याच्यात झाला, तसा ह्या स्टेजमध्ये सुद्धा सोशल अवेअरनेस
मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्या कालखंडात दिसतो. आजूबाजूच्या दुःख दिसतील, आजूबाजूच्या आनंद असतील, समाजाला काय येणाऱ्या अडचणी असतील, याचा संपूर्णतः अंदाज त्याला या कालखंडामध्ये आलेला असतो. कारण तो ह्या अडोल्सन स्टेजमध्ये तो असतो. जवळजवळ 12 वर्षाचा पुढचा जो पूर्ण कालखंड तो जातोय, तर याला तो येतो. पुढचा ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग, ठोस वस्तूंच्या पलीकडे जाऊन अमूर्त संकल्पना ज्या ज्या असतात, तर त्याच्या ॲबस्ट्रॅक्ट टू कॉन्क्रीट ला तो येत असतो आणि हळूहळू तो तिकडे जातो. पुढचा आहे आपला हायपोथेटिकल रिझनिंग किंवा हायपोथेटिकल रिझनिंग. हायपोथेटिकल रिझनिंग म्हणजे काय? हायपोथेटिकल या शब्दाचा अर्थ कोणी सांगू शकेल का मला? हायपोथेटिकल म्हणजे काय? हात वर करा, मी एक तुम्हाला हे करेल. येस, हायपोथेटिकल रिसर्चमध्ये किंवा बरेच जण, मला वाटतं की त्यांचे 2-4 पीजी ऑलरेडी झालेले आहेत, तिथे करून इथं आलेले आहेत, म्हणून त्यांना हायपोथेसिस हा शब्द बऱ्यापैकी माहिती असेल. आपण बऱ्याच म्हणतो ना, मी तुला हायपोथेटिकल सांगतो, हायपोथेटिकल गोष्ट आहे, खरं नाहीये. येस स्वप्न, येस स्वप्नाली मॅडम. सर, हायपोथेटिकल मीन्स अझम्पशन, की आपण एक अझम्प्ट करतो की हे असं आहे असं. एक्झॅक्टली, हे की ते प्रत्यक्षात नसतं, पण ते एक आहे बुवा, ती घडलेली हायपोथेटिकल केस सांगतो तुला, की ती घडलेली नाहीये, पण ते असं सांगते. एक आपण प्री एज्युम करतो त्याला, की होऊ शकतं, शकेल, हे रिझल्ट येतील. हायपोथेसिस म्हणजे रिझल्ट येतील, पण हायपोथेटिकलला आपण मनाने आपण एखादी तयार केलेली गोष्ट असते, की तयार केलेली कसं असते, ही जी रिझनिंग आहे त्याला आपण बऱ्याच वेळा कल्पना, काल्पनिक तर्क, ही हायपोथेटिकल रिझनिंग, काल्पनिकता, ही ह्या कालखंडामध्ये त्याची वाढत असते. पुढचं, प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टीपेक्षा जर असं झालं असतं तर काय झालं असतं? इफ आय डू समथिंग, इफ हाचा इथे जास्त वापर, जर हे मी केलं असतं तर, ते नाही केलं तर, जर मी मला पंख आले तर, वगैरे ह्या सारख्या ज्या गोष्टी आपण अगोदर पाहतो, तशा रिझनिंग इथे या कालखंडामध्ये जास्त येतात. द ॲबिलिटी टू जनरेट हायपोथेसिस अँड डिड्यूस लॉजिकल कन्क्लुजन फ्रॉम देम. जसं आता ज्यांनी रिसर्चमध्ये जे असतील त्यांना हायपोथेसिस, जसं आता स्वप्नाली मॅडमनी सांगितलं, त्याप्रमाणे आपण जे गृहीतक मांडत असतो, अझम्पशन्स करत असतो, की भविष्यात त्याचे रिझल्ट असे असे येतील किंवा येतात, असं आपण येतात म्हणून जे आपण सांगतो ते अझम्पशन, त्याचं म्हणजे वास्तव रियालिटीवर ते मर्यादित राहत नाही, ते काल्पनिक याच्यावरती इमॅजिनरी ते असतं, का अजून आलेलं नाही, फक्त ते आपण मांडत असतो. हे इमॅजिनरी जी त्याची आहे थिंकिंग आहे, रिझनिंग आहे, ती या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते किंवा वाढलेले असते. मग याचं काय, जर पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण नसतं तर काय झालं असतं? म्हणजे जो गुरुत्वाकर्षणाचा शोध यांनी न्यूटनने लावला, तर त्याच्या, तर पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणच नाहीये तर काय झालं असतं? साखर गोड नसती तर, या अशा वेगवेगळ्या, जर सूर्य उगवलाच नाही तर, या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या थॉट्स असतात त्याच्यावरती लिहिणं असतं, त्याच्यावरती हे असतं, या प्रकारचे प्रश्न असतात, या प्रकारचे प्रश्न त्याला येतात. मग ह्याच्यातून त्याच्या स्वतःचे विज्ञान विषयक आवडी जे असते ती क्वालिटी त्याची वाढते आणि त्या पद्धतीतून तो जातो. हायपोथेटिकल रिझनिंग मध्ये आपण जर असं झालं असतं तर, तसं झालं असतं तर, या प्रकारचं जसं आपण आता चर्चा करत आहोत, त्याचबरोबर मग त्याला अल्टरनेटिव्ह पर्याय काय आहेत, है ना, हे नसतं तर मग काय, मग त्याच्यावरती उपाय शोधणं, फक्त नसतं तर नाही, मग ते नसतं तर काय, त्याच्यावर उपाय शोधणं, मग ते काय, याच्यातून त्यांची रिसर्च ओरिएंटेडची जो थॉट आहे, की समजा आपण हे नाही हे बाजूला केलं तर मग याच्या जागी पर्याय दुसरा काय असेल, याच्यासाठी शोध घेणं, ही शोध घेण्याची जी प्रवृत्ती आहे, ती ह्याच कालखंडातल्या, ह्या जो हायपोथेटिकल रिझनिंगचा हा जो आहे, या की कन्सेप्ट, या कालखंडातला फॉर्म्युला ऑपरेशनल मधला, ती रिसर्च ओरिएंटेडची जी आहे, ती इथे खूप महत्वाची ठरत ठरत असते. पुढचा आपला जो त्याच्यातच आदलाच दुसरा पॉइंट आहे, डिडक्टिव्ह रिझनिंग. हे डिडक्टिव्ह रिझनिंग मध्ये काय घेतो आपण? न्यायनिष्ठ तर्क, बऱ्याच वेळेस आपण बोलतो की डिडक्टिव्ह रिझनिंग मध्ये काय होतो, जनरल प्रिन्सिपलचा आपण बऱ्याच वेळेस वापर घेतो. डिडक्टिव्ह रिझनिंग मध्ये काय, जनरल प्रिन्सिपल आहेत, यावरून विशिष्ट एकापेक्षा दुसऱ्या ठिकाणी ते त्याचे लागू होतात. जसं आपण त्या दिवशी पाहिलं, जनरल, सामान्य टू
असामान्याकडे आपण जातो, विशिष्ट सामान्य टू विशिष्टकडे आपण जात असतो. डिटेक्टिव्ह रिझनिंग त्या दिवशी पण आपण पाहिलं. म्हणजे मुलं ही काय करतात, टप्प्याटप्प्याने टिकत असतात. म्हणजे साधारण नियमांपासून तर स्पेसिफिक निष्कर्ष ते काढत असतात. जर समजा मी हे ते नियम लागला तर इथून पुढे त्याचा उत्तर हे येईल, म्हणून तो आपण ते हायपोथेटिकल तिथे रिझनिंगच्या याच्यातच त्यांनी डिटेक्टिव्ह लागलाय की जवळपास ते आपल्याला हायपोथेसिस सारखंच वाटतं. पण दोघांमध्ये थोडा फरक आहे हायपोथेटिकल रिझनिंग आणि डिटेक्टिव्ह रिझनिंग मध्ये. सर्व संभव त्रिकोणामध्ये दोन भुजासारखे असतात असं आपण म्हणतो. हा त्रिकोण समबाहू आहे. मग त्याच्या पुढे आपण दुसरा आपल्याला त्याच्यावरून आपण पुढचा आहे की तो समबाहू त्रिकोण आहे असं आपण म्हणू शकतो. याच्यात बऱ्याच धातू गरम केला तर तो फुगतो असं आपण बऱ्याच वेळेस म्हणतो. लाव गरम केला तर मग फुगतो. मग पुढचा जर एका मोठा धातू असेल मग तो तो फुगला आहे म्हणून तो धातू आहे वगैरेच्या कन्सेप्ट डिटेक्टिव्ह रिझनिंगच्या माध्यमातून आपण करायला सुरुवात करत असतो. मग हे महत्वाचं जसं आपण प्रत्येकाच्या पाहिलं त्याचप्रमाणे हे एज्युकेशनल सेटअपमध्ये हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी महत्वाचं आहे. लॉजिकल रिझनिंग जसं त्याच्यात नावातच रिझनिंग असल्यामुळे लॉजिकल रिझनिंग वाढवण्यासाठी हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर नैतिक विचार ज्याला त्याला आपण आहे ते नैतिक विचारांना, नियमांना, तत्वांना, रूल्सला ते समजण्यासाठी, ते आत्मसात करण्यासाठी किंवा ते एक्सेप्ट करण्यासाठी हा महत्वाचा आहे. फॉर्मल ऑपरेशनल स्टेज मधलं एक आहे. पुढचं अजून एक आहे सिस्टमॅटिक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असं आपण याला म्हणतो. सिस्टमॅटिक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करण्याची एक हा एक अजून एक की कन्सेप्ट याच्यातला आहे. तरी पुस्तकात नाहीये पण तो आपल्याला थोडा जस्ट माहिती असावं म्हणून सांगतो. या कालखंडात प्रॉब्लेम सिस्टमॅटिक पद्धतीने सॉल्व्ह करण्याची एक क्षमता त्याची डेव्हलप झालेली असते या पौगंडावस्थेच्या कालखंडामध्ये. जसं आपण सर्व शक्यतो ऑल पॉसिबिलिटीज तो एखादी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना विचारात घेतो की कुठल्या याच्याने कमी वेळ लागेल, कुठल्या याच्याने आपलं नुकसान कमी होईल, किंवा कुठल्या याच्याने आपल्याला वेळ स्किल्स सगळं वापरून ते लवकर चांगल्या पद्धतीने तो आणि छान असं ते होईल याचा संपूर्ण गोष्टीने वैज्ञानिक पद्धतीचा स्पेसिफिक मेथडचा तो ह्या याच्यामध्ये सिस्टमॅटिक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग या टप्प्यामध्ये तो हे करतो. तर आपण एखादी प्रश्न विज्ञानाचा प्रयोग जर त्याला दिला तर त्याला जर घेतले झाडाची वाढ कोणत्या घटकांमुळे जलद होते, हा जर असा प्रश्न त्याला दिला तर तो अभ्यासतो. तो हायपोथेसिस मानतो, पाणी, सूर्यप्रकाश, खत यांच्यामुळे होतो. तर मग झाडाची वाढ ह्या सगळ्या घटकांमुळे होते. पण त्याच्यातला स्पेसिफिक महत्वाचा अजून घटक कोणता याचाही तो शोधून काढतो. मग याच्यावर दुसरा अवलंबून आहे, दुसऱ्यावर तिसरा अवलंबून आहे, आणि हे तिघांचा जर असेल तरच झाडाची वाढ होऊ शकते, किंवा एखादी कमी असेल तर नाही होणार. या पद्धतीचं शेवटचा आउटपुट किंवा त्याचा निष्कर्ष तो काढतो. हे उदाहरण आहे. या प्रकारचं तो उदाहरण तो निष्कर्ष काढून ते झालं. महत्वाचं परत काय आहे ही आपण जर पाहिलं तर महत्वाचं परत तेच आहे. शैक्षणिक यश म्हणजे एज्युकेशनल सक्सेस त्याला मिळवायचं असेल किंवा ते लर्न करण्यासाठी त्याला येतं. डिसिजन मेकिंगचा एक सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट या पार्टमध्ये किंवा सिस्टमॅटिक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये एक येतो. कारण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं असतं रिझनिंग वाढतं आणि भविष्यातील किंवा फ्युचर प्लॅनिंग, फ्युचर करिअर ओरिएंटेड जे प्लॅनिंग असतं ते करण्यासाठी या स्किलचा, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किलचा वापर करता येतो. पुढचं जे आहे ते आपण पाहतो की मेटा कॉग्निशन आहे. मग मेटा कॉग्निशन नेमकं काय आहे? मेटा आणि कॉग्निशन असे दोन आपल्याला शब्द समोर खरं तर दिसत आहेत. मेटा म्हणजे काय? त्याच्या पलीकडे किंवा त्याच्या वर, बियॉन्ड है ना, असं त्याला आपण मेटा म्हणतो. आणि कॉग्निशनला विचार, ज्ञान असं आपण जनरली म्हणतो. इथे त्या अर्थाने घेतलं. अवेअरनेस अँड अंडरस्टँडिंग ऑफ वन्स ओन थॉट प्रोसेस, द एनेबलिंग सेल्फ रेग्युलेशन अँड स्ट्रॅटेजीज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. जो आपण थोडा वरती प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा जो एक आत्ता सिरियल प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा जो घेतला त्याच्यातलाच एक थोडा पार्ट इथे होतो. अंडरस्टँड, स्वतःच्या थॉट प्रोसेसला अंडरस्टँड करायचं एक, आणि सेल्फ रेग्युलेशन स्ट्रॅटेजीज प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी वापरायचं. हे पूर्ण कन्सेप्ट ह्या मेटा कॉग्निशन मध्ये घेतं. जर मी हा धडा नीट समजलो का, मला एखादी मी धडा वाचला, एखादी टॉपिक वाचतोय, एखादी चॅप्टर मी रीड करतोय, रीड केल्यानंतर तो मला अंडरस्टँड झालाय का? जर मला अंडरस्टँड झाला आहे का नाही, जर नसेल झालं तर मी ते परत एकदा वाचतो. म्हणजे काय करतो मी, त्याच्या थोडं एकदा वाचण्याच्या परत त्याच्या पलीकडे जाऊन अजून एकदा त्याला वाचतो. नाही कळाला तर अजून एकदा त्याला वाचतो. म्हणजे मी त्याच्या पुढे जो माझा विचार ज्ञान आहे त्याला ऍप्लिकेशन करून त्याला परत एकदा ते वाचत असतो. समस्या सोडवताना मी एक पद्धतीने समस्या सोडवली पण त्याच्यात मला वाटतंय की ती पूर्ण नाही सोडवली गेली, तर मी वेगळ्या पद्धतीचा आणि सोप्या, अजून जास्त त्याला इम्पॅक्टफुल पद्धतीचा वापर मी ह्या कालखंडात करतो आणि ती समस्या सोडवतो. बऱ्याच वेळा सामाजिक सोशल अवेअरनेसच्या बाबतीत किंवा सोशल
कन्सेप्ट किंवा सोशल घटना असेल, काहीतरी सामाजिक घटना, सामाजिक घटनाच्या बाबतीत बऱ्याच वेळेस असं होतं की मी बोललो म्हणून माझा मित्र नाराज झाला, है ना. मी काहीतरी बोललो म्हणून माझा मित्र नाराज झाला, मी असं बोलायला नव्हतं पाहिजे, मी नसतो बोललो तर ते बरं झालं असतं. असं बऱ्याच वेळेस कन्सेप्ट आपणही आत्ताही आपण बोलत असतो. पण ह्या कालखंडामध्ये ही मुलं, कारण एक मित्रत्वाचं जास्त वय आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर पियर पियर लर्निंगचं हे एक वय असतं. पियर्स मध्ये जास्त राहतात, मित्र कंपनीमध्ये जास्त असतात, त्यांच्यावरती बऱ्यापैकी अवलंबून त्यांचे थॉट प्रोसेसचा इम्पॅक्ट या बऱ्यापैकी ह्या कालखंडात असतो. म्हणून इथे मी मित्राला हे बोललो म्हणून तो नाराज झाला, तो नाराज झाला याचं दुःख तर आहेच. म्हणून इथे एक याच्यातलं सामाजिक आहे त्याचं एम्पॅथेटिक स्किल जे आहे ते एम्पॅथेटिक स्किल्स डेव्हलप व्हायला इथे सुरुवात ह्या कालखंडात होत असते. मग याचं महत्व जर आपण पाहिलं की लर्निंग स्ट्रॅटेजीज तो सुधारतो. स्वतःच्या जर लर्निंग मेथड त्या वेगळ्या असतील तर त्या वेगळ्या लर्निंग मेथड सुधारण्यासाठी उपयोग या कालखंडात होतो. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी तो होतोच आहे, प्रत्येकाचा डिसिजन मेकिंगसाठी होतो. सगळ्यात महत्वाचं जे आपण त्याच्यात म्हटलं होतं, तो ओन्स अंडरस्टँडिंग ऑफ वन्स ओन थॉट प्रोसेस, म्हणजे स्वतःचा बद्दलची माहिती, स्वतः थॉट प्रोसेस, म्हणजे ज्याला आपण सेल्फ अवेअरनेस असं आपण म्हणतो. स्वतःबद्दलचा अवेअरनेस क्रिएट ह्या कालखंडात त्याला होतो. तुम्ही पाहिलं असेल तर फक्त कॉग्नेटिव्ह, आपण सध्या कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटच बोलतो त्याबद्दल, ते बोलतोय की स्वतःबद्दलचं मी कोण आहे, काय आहे, मी काय, माझं तो स्वतःचं एक असं स्थान संपूर्ण मित्र कंपनीमध्ये, याच्यामध्ये, घरामध्ये एक वेगळं पण बनवण्याचा तो ह्या कालखंडात प्रयत्न करत असतो. आपण पाहिलं फिजिकलच्या बाबतीत तर वेगळं त्याचं असतात, मी कसा दिसतो, काय दिसतो. मुलं किंवा मुली असतील आरशासमोर जास्त जाणं, कारण त्याचे शारीरिक बदल ह्या वयखंडात वेगळे झालेले असतात. पण आपण जस्ट कॉग्नेटिव्हचा आपण विचार करत आहोत तर त्या काळात थॉट प्रोसेसमध्ये आपल्याला क्रॉस जे क्रॉस जेंडर जे अट्रॅक्शन असतं त्याचं पण ह्या आपल्याला अभ्यास या कालखंडामध्ये त्यांना होतो. आणि ह्या भावना ह्या बरोबरच त्यांना एम्पॅथेटिक स्किल्सचा इथे खूप मोठाचा आपल्याला वापर होत असतो, किंवा त्याचा अभ्यास आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. मग थोडक्यात फॉर्मल ऑपरेशनल स्टेजचा कुठे कुठे उपयोग होतो, त्याचा उपयोग काही आपण केला तर मुलाच्या एज्युकेशनलमध्ये त्याच्या एथिक्स, नैतिकता आपण ज्याला म्हणतो, त्या एथिकल बाजू त्याची पॅक होत असते. त्याचं स्वतःचं पर्सनॅलिटी, सोशल पर्सनॅलिटी, सायकोलॉजिकल, मेंटल, ह्या परिपूर्ण कालखंडामध्ये ते पॅक होत असतात. त्या ॲबस्ट्रॅक्ट, लॉजिकल, सिस्टमॅटिक, ह्या ज्या वेगवेगळ्या आहे, रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग, त्या सगळ्या रिझनिंग त्या पॅक ह्या कालखंडात होत असतात. या मुलामध्ये जसं आपण पाहिलं की ॲबस्ट्रॅक्ट थॉट्स असतात, ते जास्त ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग करतात, हायपोथेटिकल रिझनिंग, डिडक्टिव्ह रिझनिंग करतात, सिस्टमॅटिक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करतात, मेटाकॉग्निशन करतात. ह्या सगळ्यांच्यामुळे एक महत्वाचं, एक त्याच्या डोक्यामध्ये एक स्कीमा, म्हणजे एक मानसिक चौकट, एक मेंटल फ्रेमवर्क या गोष्टींबद्दलचं तयार होतं. स्कीमा हा सुद्धा एक वेगळा एक मेंटल फ्रेमवर्क. स्कीमा म्हणजे काय, मेंटल फ्रेमवर्क, त्याला आपण मराठीला काय म्हणू शकतो, मानसिक मानसिक चौकट, म्हणजे एक त्याची फ्रेम, एक फ्रेम आपल्या डोक्यामध्ये त्या एखाद्या गोष्टीविषयीची फ्रेम, स्कीमा एक तयार होतो. म्हणजे हे कॉग्नेटिव्ह स्ट्रक्चर, ज्याला आपण स्ट्रक्चर बऱ्याच वेळेस म्हणतो, हे स्ट्रक्चर त्याला क्रिएट होतं त्याच्या याच्यामध्ये. मग प्रत्येक व्यक्तीचं ज्ञान वेगवेगळ्या स्कीमामध्ये साठवलं, जसं असतं की एखाद्या गोष्टीची माहिती आहे आपल्या डोक्यात एक वेगळ्या स्कीमा किंवा एखाद्या इमेज वेगळ्या स्ट्रक्चरमध्ये असते. जसं मी आपण त्या परवा सांगितलं की लहान मुलाच्या याच्यात पण इमेज, आई म्हटलं की आई नाही येत त्याच्यासमोर, आईचं चित्र येतं, आई शब्द नाही येत, आईचं चित्र येतं आपल्या डोळ्यासमोर. पण एखाद्या आपल्या मित्राचं नाव घेतलं किंवा आपल्या घराचं कोणाचं मुलाचं वगैरे नाव घेतलं तर त्याच मुलाचं चित्र आपल्या समोर येतं. आपल्या समोर तो मुलगा, आपल्या मुलाचं नाव काय, ते नाव अक्षरचं चित्र येत नाही, त्याची इमेज येत नाही. आपल्या मुलाचंच, आपल्या घराच्या, आपलं जे मित्र असेल त्याचंच चित्र आपल्या समोर येत असतं. ह्या स्कीमाचा खूप मोठा प्रभाव आपल्यावरती होतो, कारण स्कीमा मुलांना अनुभव समजावून घेणं, त्याचं क्लासिफिकेशन करणं, आणि नवीन माहिती प्रक्रिया, जी नवीन इन्फॉर्मेशन आहे ती गेन करताना त्याचा वापर करण्यासाठी या स्कीमाचा, म्हणजे ह्या स्ट्रक्चरचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. म्हणून स्कीमा म्हणजे जग समजून घेण्यासाठी मेंदू वापरत असलेली आपली कॉग्नेटिव्ह फाईल, ज्याला आपण मेंदूची फाईल आपण म्हणू शकतो. असे एकंदरीत आपण जे आहे उदाहरण जर पाहिलं, स्कीमाचं काय उदाहरण आपल्याला देता येईल, आपण कन्सेप्ट फॉर्मेशनच्या याच्यात हा स्कीमाला थोडं जोडू शकतो.
आपल्या डोक्यात कुत्र्याचं चित्र आहे, फिक्स आहे, किंवा गायीचं चित्र फिक्स आहे. सांगा बरं, गाय 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 कशी असते, कोणी सांगेल का मला? गाय किंवा एखादी प्राणी तुम्हाला आठवत असलेला. तुम्ही गाय आठवत नसेल, कुत्रा आठवत नसेल, मान्य आहे. पुढचा एखादी. हा, अपर्णा मॅडम. गाय किंवा कुत्रा कुठल्याही प्राण्याबद्दल म्हटलं तर ते चार पायाचे प्राणी असतात. त्यांना एक शेपूट असते, दोन कान असतात, डोळे असतात आणि गाय असेल तर शिंग असू शकतात. ती आपल्याला दूध देते म्हणजे असं. आणि एक्झॅक्ट. जनरली ती पांढरी किंवा विटकरी रंगाची असते. बरोबर. आता हे मॅडमने जे सांगितलं, हे हे मुळात हे काय आहे त्याच्याबद्दलचं वर्णन करतो. हे वर्णन का केलं त्यांनी? कारण की हे वर्णन त्यांचा तो स्कीमा, गायीबद्दलचा, त्यांचा डोक्यात ही स्ट्रक्चर गायीबद्दलचं ते तयार झालं. याला आपण स्कीमा म्हणतो. म्हणजे मला हे विचारण्याचा माझा अर्थ काय होतो, मला स्कीमा ही कन्सेप्ट मला समजून द्यायची होती. असून तू या स्वप्नील सर. अं, जेव्हा स्कीमा म्हणतो तेव्हा ना फीचर्स आठवतात एक्झॅक्टली. प्राण्याचे. एक्झॅक्टली. म्हणजे काना वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये समजा कान असतील तर ते कसे डिफरन्शिएट होतात. शेपूट असेल किंवा त्याची ओव्हरऑल साईज असेल तर काय फरक आहे हे कंपॅरिझन आपण करायला सुरुवात करतो. बरोबर. तेज सर पण याच्या, तेज सरांचा हात होता, परत गेला वाटतं. ठीक आहे. हा, येस तेज सर. येस तेज हा, जी. हॅलो सर. येस. हा. तर आपण चौकट अशी म्हणू शकतो. आपण एखाद्याला कधी कधी म्हणतो की चौकटीच्या बाहेर जाऊन विचार कर. आपण त्याच तेवढ्या गोष्टींवरच विचार करतो. तर ह्याचा यामध्ये मला शब्द भेटना ती विचारशीलता वाढवण्याचा जो चौकट असते की आपण मला की ह्या नाही, बाउंड्रीच्या पुढे जाऊन पण बघणं आल्याला दुसरी बाजू असते जसं म्हणतो नाही, नाही. आपण. स्कीमाचा अर्थ सर, जसं आता सरांनी सांगितलं किंवा मॅडमने सांगितलं ना, जे फीचर्स हम्म, एखाद्या गोष्टीबद्दलचे. आता मी म्हटलं की तेज कसे आहे, तो तेज बद्दल जर एखादी वर्णन आपल्या आईवडिलांना करायचं, टीचरांना करायचं असेल तर तेज भोसले यांचं हम्म, वर्णन काय करतील? कसा ओळखायचा आहे मी तेज भोसलेला? तेज भोसलेला मी हम्म, कसं ओळखणं, असं जर म्हटलं एखादी, तर जर एखादं समजून सांगतोय की तिथे असा असा व्यक्ती आहे, त्याने असा असा तो कलरचा शर्ट घातलेला असेल, हे असेल, एखाद्याबद्दल असं. ही जे फीचर्स किंवा तुमच्याबद्दलची दिली जाणारी ही जी माहिती आहे ना, किंवा त्याच्याबद्दलचं हम्म, एखाद्याबद्दल तुमच्याबद्दलचं जे चित्र त्याच्या डोक्यात तयार झालेलं आहे. जसं स्वप्नील सरांनी हम्म. सांगितलं की फीचर्स, त्याचे वैशिष्ट्य काय आहे त्या व्यक्तीचं, ते म्हणजे त्याचं वर्णन. स्कीमा. यस, त्याचं वर्णन ते म्हणजे स्कीमा. हम्म. ठीक आहे, थँक्यू सर. हो, हो. तर ह्या पद्धतीचं आपण करतो. चारही आपल्या ज्या कन्सेप्ट किंवा त्याचे स्टेजेस आहेत, त्या आपण पाहिलेल्या आहेत खरं तर. अ, एक एक करून फक्त आता याच्यात पूर्ण थिअरीचं महत्त्व काय आहे हे आपण थोडं परत थोडं रिवाईज आपल्याला करावं लागेल. याच्यामध्ये एक एक शब्द सुरुवातीला आपण गेलं होतं यांच्या थिअरी मधला, ॲसिमिलेशन एक नावाचा एक नवीन शब्द. ॲसिमिलेशन म्हणजे काय? नवीन अनुभव आधीच्या स्कीमामध्ये सामावून घेणं, त्याला स्कीमा न बदलता, है ना. स्कीमा जो आहे, जे आपण एखाद्या विद्यार्थी चित्र, जे फीचर्स, जे आपलं फिक्स झालेलं जे स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये चेंजेस न होता त्या त्याच्याविषयीची वेगळी माहिती अजून समजून घेणं. सुरुवातीला लहान मुलाला कळतंय की कुत्र्याला चार पाय असतात, शेपटी असतात आणि एक तो चमचा त्याचा आकार असतो. पण नंतर त्याला कळतो, तो ऍसिमिलेशन करतो, त्याचा आवाज, तो जो आवाज, अच्छा कुत्रा हे आहे, चार पाय आहेत, असं त्याचं स्ट्रक्चर आहे, शेपटी आहे. पण त्याच्यात अजून वेगळं काय करतो तो नाही, त्याला आवाज, पण त्याचा आवाज वेगळा आहे बाकीच्यांपेक्षा, मांजरीपेक्षा कुत्र्याचा आवाज. म्हणजे ही नवीन माहिती तो ऍसिमिलेशन करतो किंवा त्याच्यात तो ऍड करत असतो. पुढचं परत जर पुढं अजून, नाही मग कुत्रा हा फक्त एकाच रंगाचा नाहीये जो त्याने सुरुवातीला पाहिजे, तर कुत्रे हे वेगवेगळे प्रकारचे पण असतात. हे अजून एक माहिती तो कुत्र्याबद्दल त्याच्यात ऍड करतो. ही जी नवीन माहिती किंवा नवीन अनुभव तो ऍड करत जातो. पण ती ऍड करताना जुना स्कीमा पुसला जात नाही, किंवा जुना जी घटना आहे ती तिथून जात नाही, तिच्यात असलेल्या गोष्टीमध्ये ऍड होत जाते. असलेल्या गोष्टीमध्ये ऍड होत जाणं
याला असलेल्या माहितीमध्ये नवीन अनुभवांना त्याला आपण ऍसिमिलेशन म्हणतो. याचा इम्पॅक्ट हे महत्वाचं या थिअरीचं आहे. अक्युमुलेशन पुढचा एक आपल्याला एक अजून याच्यातून अकोमोडेशन एक नवीन कन्सेप्ट आपल्याला पीएचच्या थिअरीच्या याच्यामध्ये एक महत्वाच्या याच्यामध्ये आपल्याला मिळतं. अक्युमुलेशन काय आहे या याच्यामध्ये, काय होतं अक्युमुलेशनने? जेव्हा नवीन अनुभव आधीच्या स्कीमामध्ये बसत नाहीत, म्हणजे नवीन काय अनुभव आहेत की बऱ्याच वेळेस आपल्याला असं कळतं की जसं आता पाहिलं की काळा हा कावळाच असतो, असं आत्तापर्यंत आपल्याला फिक्स आहे आपल्या डोक्यामध्ये. पण एखादी आपल्याला असं येऊन सांगतो की नाही, कावळा हा पांढरा पण असतो. आतापर्यंत आपण पांढरा कावळा पाहिलेला नाहीये. आपल्या डोक्यात कन्सेप्ट तीच आहे की कावळा हा काळाच आहे. मग आपण मग काय करतो त्यावेळेस, जुना स्कीमा बदलतो. जुना स्कीमा काय आहे की सगळे कावळे काळेच असतात, हा जो स्कीमा आहे तो बदलून नाही, सगळे कावळे हे पांढरे पण असतात काळे पण असतात, हा जो नवीन अक्युमिडेशन आपण त्याच्याबरोबर करतो, अक्युमिडेट करतो. म्हणून बऱ्याच वेळेस असिमिलेशन पुरेसं नाही ठरत, म्हणून त्याला अक्युमिडेशन आणि असिमिलेशन या दोघं कन्सेप्ट आपल्याला पीएचच्या या संपूर्ण स्टेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून हे अक्युमुलेशन महत्वाचं काय असतं बऱ्याच वेळेस, तर मुलं सतत नवीन नवीन माहिती किंवा आपण पण नवीन नवीन माहिती घेत असतो. बऱ्याच वेळेस जुन्या स्कीमाला ती मॅच होत नाही, म्हणून तो मॅच न होता मग त्याला सोडून न देता त्याला वेगळ्या पद्धतीने त्याला ऍड करणं, अक्युमुलेट करणं, त्याला हे करून घेणं, थोडं आपण फ्लेक्झिबल होऊन ते शिकून घेणं, शिकणं, ह्या त्याला म्हणून अक्युमुलेशन ह्या याच्यासाठी खूप महत्वाचं या कालखंडामध्ये आपल्याला दिसतं. जसं आपण म्हणजे समजा जर एखादी छोटी मुलगी असेल, ती म्हणाले की गाय म्हणजे मोठा कुत्रा, गाय म्हणजे मोठा कुत्रा, कारण तिच्या डोक्यात स्कीमा काय आहे आतापर्यंत, त्याला 4 हात आहेत, त्या एक आकार आहे आणि शेपटी आहे. आता हा एकदम मोठेच आकाराचा 4 पाय असलेल्या आकार वी सारखा असतो आणि शेपटी आहे पण मोठ्या आकाराची आहे. मग हा मोठा कुत्रा असं म्हणजे जुना स्कीमा आहे तिचा, जुना स्कीमा तिला सांगतो की अरे हा मोठा कुत्रा आहे. मग तेव्हा आई किंवा घरातला मोठा व्यक्ती किंवा कोणी पण सांगतं की नाही नाही, हा मोठा कुत्रा नाही, याला गाय म्हणतात. आणि तो भुंकत नाही कुत्र्यासारखा, त्याचा आवाज थोडा, गाईचा आवाज थोडा वेगळा आहे, त्याला आपण हंबरणं म्हणतो किंवा त्याला वेगळं असं म्हणतो, है ना. कुत्रा मांस खात असतो किंवा त्याला जे काही खातो, पण गाई सहसा गवतच खातात. असं आपण एक आई किंवा घरातलं कोणी मोठं व्यक्ती त्याला ते माहिती आहे. त्याच्यानंतर दोघांमधला फरक, गाय आणि कुत्रा जेव्हा क्लासिफिकेशन जे आपण शिकलो, त्याच्याला दोघांचा फरक हे इथं कळतो. म्हणून अक्युमुलेशन हा जो म्हणून संपूर्ण आयुष्यामध्ये मुलाला महत्वाचा आहे. येस स्वप्नील सर. सर असं आवश्यक आहे की अकोमोडेशन मध्ये पूर्वीचा जो स्कीमा आहे तो पूर्णपणे अ, मिटवला जाऊन नवीन कॉन्सेप्ट स्कीमा तयार होतो. का मिटवला. आपण असं म्हणू शकतो की अकोमोडेशन केल्यानंतर आपले असिम्युलेशनच्या बाबतीतले जे फ्रेमवर्क असतात ते कॉन्क्रीट होतात, कसं म्हणू शकतो आपण हे? अ, थोडस म- कन्फ्युजन आहे. अच्छा. म्हणू शकतो सर आपण, जे मी म्हटलं की आपला पूर्ण जो स्कीमा आहे तो मिटवला जात नाही. ओके. मिटवला जात नाही, मी मिटवला गेला असं आपण म्हणू, मिटवला जात नाही. पण तो त्याला 100% मॅच न केल्यामुळे, कारण आतापर्यंत 100% मॅच नाही केल्यामुळे मला क्लासिफिकेशन मी करतोय आता त्याच्यामध्ये, म्हणजे वेगवेगळ्यापणाच्या याच्यामध्ये कोणीतरी मला सांगितलं, तर आईने सांगितलं असेल, कोणी मला सांगितलं असेल, तर मी ती ऍड करतोय ती माहिती असिमिलेशन सारखी. पण असिमिलेशन मध्ये फक्त मी आवाज ऍड करतोय होता, पण बाकीचे फीचर्स तिथेच, आकार तोच होता, सगळं तोच होता. इथे आकार पण बदलतोय, म्हणून मला हे आकार बदलतोय किंवा वेगळं आहे, तर ही सेम फीचरची व्यक्ती असलेली ती वेगळ्या असिमिलेशन मध्ये, म्हणजे सेम ऑब्जेक्ट आहे पण त्याला वेगवेगळे कॉर्नर्स आहेत. अक्युमुलेशन मध्ये सेम जरी फीचर्स असले तरी तो ऑब्जेक्ट वेगळा आहे, म्हणून तो आपण त्याला ओके. अॅक्युमुलेट असं म्हणून. असिमिलेशन आणि अॅक्युमुलेट आहे दोन वेगळ्या कन्सेप्ट त्याच्यामुळे, की असिमिलेशन मध्ये सेम फीचर्सला सेम ऑब्जेक्ट आहे तिथे, सेम आपण देतो तिथेच, पण इथे आकार बदलतोय, तो ऑब्जेक्ट बदलतो. म्हणजे आपण कुत्रा आणि गाय हे दोघांमध्ये कुत्रा वेगळा झाला, गाय वेगळी झाली, त्या पद्धतीचं आपण म्हणतोय. परफेक्ट सर, थँक्यू. सर मला हा प्रश्न आवडला त्यांचा, कारण बोलू शकतो ना सर मी? येस सर, येस. हा. तर तो प्रश्न का आवडला, ह्या दोन्ही अगदी ज्याला सुवर्ण मध्य असलेल्या अशा कन्सेप्ट आहेत की मला जे
लक्षात आलंय की याच्यामध्ये आपल्याला assimilation मध्ये जो एक्झिस्टिंग आपला जे स्ट्रक्चर असतं डोक्यात साचा असतो त्याच्याशी ते जोडलं जातं आणि अकोमोडेट मध्ये ते एकतर त्या बिलीफ सिस्टम मध्ये ते एक्झिस्टिंग बिलीफ सिस्टम मध्ये किंवा स्ट्रक्चर मध्ये एक नवीन ऍड होतं किंवा त्याच्यामध्ये थोडासा बदल होतो म्हणजे टू एक्झॅक्टली अकोमोडेट हा येस सर एक्झॅक्टली एक्झॅक्टली हम्म रणजित सर. येस सर. येस येस हॅलो बोला सर. सर थँक्यू सर. बोलू का? येस सर, बोला ना सर. यात एक उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो. येस सर, नक्की नक्की. बघा, याच्यामध्ये स्कीमा म्हणजे ओरिजिनल आपली जी आयडिया असते एखाद्या याच्याबद्दलची ती आपल्या डोक्यामध्ये फिट असते. आता थोडक्यात सांगायचं झालं तर टेलिफोनचं उदाहरण देईल मी तुम्हाला, की टेलिफोन ही आयडिया लहानपणापासून आपल्या डोक्यात अशी आहे की तो साधारणतः तो डायल केलेला पूर्वीचा टेलिफोन जो होता तशा टाईपचा टेलिफोन, आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे की संपर्काचं साधन आहे ते एक. तर नंतर नंतर त्यामध्ये अशी डेव्हलपमेंट झाली की आताचे मोबाईल आले. आता मोबाईल आल्यानंतर आपण त्याला ॲसिम्युलेट केलं की हे सुद्धा कम्युनिकेशनचं एक साधन आहे. मग हाही एक फोनच आहे, परंतु हा एक वेगळा फोन आहे. म्हणजे त्याला ॲसिम्युलेट केलं, आपण इंटिग्रेट केलं, त्याचे नवीन अनुभव आपण जाणून घेतले. नंतर त्यामध्ये आपण असं अकोमोडेट केलं की हा नुसता फोन नाही आहे, यामध्ये हा कॅमेऱ्याचाही वापर करू शकतो, घड्याळाचा वापर करू शकतो. म्हणजे त्या ह्या नवीन नवीन एक्सपिरियन्सेस आपण त्यामध्ये ऍड केले, अकोमोडेट केले. म्हणजे यामध्ये तिन्ही आहे, स्कीमा पण आहे, ॲसिम्युलेट पण आहे आणि अकोमोडेशन पण आहे. हे असं एक उदाहरण सुचलं मला. ग्रेट सर, ग्रेट. थँक्यू सर. थँक्यू सर. या पुढे जायचं आपण. ओके, पुढचा जो आपला येस. सेंट्रल मेकॅनिझम पीआयजेचा पुढचा जो आहे इक्विलिब्रियम, असं आपलं इक्विलिब्रेशन असं आपण जे म्हणतोय. तर इक्विलिब्रेशन मध्ये काय, द ओव्हर रिचिंग प्रोसेस दॅट द बॅलन्स असिमिलेशन अँड अकोमोडेशन टू रिस्टोर कॉग्नेटिव्ह स्टेबिलिटी और इक्विलिब्रियम इन द फेस ऑफ न्यू एक्सपिरियन्सेस. इक्विलिब्रेशनचा त्यांनी धडाधडीत जो आपल्याला अर्थ आहे की असिमिलेशन आणि अकोमोडेशनला दोघांना बॅलन्स करायचं काम हा इक्विलिब्रेशन होतं. त्याचं म्हणजे त्याला आपण संतुलन असं मराठीत त्याला धडधडीत इक्विलिब्रेशन म्हणतो. तर संतुलन साधण्याचं दोघांमधला जो समायोजन आहे, बॅलन्स ज्याला आपण म्हणतो, तो बॅलन्स साधण्याचं काम इक्विलिब्रियम हा करत असतो. आणि त्याचबरोबर आपण याचं पाहिलं की काय, तर नवीन अनुभव आल्यानंतर मुलं असिम्युलेशन करायचा प्रयत्न करतायत. म्हणजे एखादी आपण नवीन गोष्ट शिकतोय तर आपण जुन्या ज्या स्कीमाबरोबर तो असिम्युलेट करण्याचा आपण प्रयत्न करतो जुन्या स्कीमा वापरून. पण जुना स्कीमा पुरेसा नसेल किंवा थोडंसं तो कमी पडतोय तर आपण अॅकोमोडेशन घडतं, जसं आपण पाहिलं की तो कमी पडतोय म्हणून अॅकोमोडेट घडतं. आणि तिथं बऱ्याच वेळेस या दोन्हीच्या प्रक्रियेतून शेवटी मग काय करतो, मग कन्फ्युजन. स्वप्नाली मॅडम, स्वप्नाली मॅडम, स्वप्नाली मॅडम. स्वप्नाली मॅडम. तर त्या दोघांना बॅलन्स करायचं का, म्हणजे दोघांच्या जेव्हा अपुरं पडतं त्यावेळेस बऱ्याच वेळेस मानसिक किंवा त्याला थॉट प्रोसेसमध्ये गडबड किंवा कन्फ्युजनची स्थिती बऱ्याच वेळेस होती की मग हे माझ्याकडे तर हे नाहीये किंवा असं नव्हतं, हे कसं असं कसं असतं, प्रश्न लहान मुलांना मिळतो. त्यावेळेस त्यांच्या याच्यामध्ये बॅलन्स साधण्याचा जो काम आहे तो इक्विलिब्रेशन हे काय करत असतो. आणि हे इक्विलिब्रेशनची कन्सेप्ट हे पीआयजीने ह्याच याच्यामध्ये आपल्याला छान त्यांच्या त्या काय म्हणतो आपण त्यांच्या थेरीमध्ये आपल्याला दिसतात. एज्युकेशन इम्प्लिकेशन्स ऑफ पीआयजे थेरी. पीआयजे थेरीचं एज्युकेशन इम्प्लिकेशन आपण थोडक्यात घेऊन संपूया. म्हणजे आपला पीआयजेची पूर्ण थेरी आपली होईल. डेव्हलपमेंटल appropriate practice, developmental appropriate practice. The instruction should align with the child's cognitive capabilities at each developmental stage. प्रत्येक डेव्हलपमेंटल स्टेजच्या नुसार आपण म्हणतो की त्या त्या याच्यामध्ये एज्युकेशन जो क्युरिक्युलम असतो तो क्युरिक्युलम किंवा ज्याला सिलेबस आपण म्हणतो किंवा त्याला अभ्यासक्रम असतो, तो अभ्यासक्रम आराखडा असतो, तो प्रत्येक वयाच्या त्याच्या डेव्हलपमेंटनुसार की कुठल्या वयामध्ये कुठल्या पद्धतीचं कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट ते शक्य आहे, तो करू शकतोय आणि त्याच पद्धतीला त्याला झेपेल तसाच डेव्हलपमेंटल अप्रोप्रिएट प्रॅक्टिस किंवा करिक्युलम
तयार करणं ह्या कालखंडामध्ये गरजेचं असतं. पुढचं आहे डिस्कवरी ऑफ लर्निंग, एम्फासाइज द ऍक्टिव्ह एक्सप्लोरेशन अँड सेल्फ इनिशिएटेड लर्निंग एक्सपिरियन्सेस. सेल्फ इनिशिएटेड लर्निंग जे एक्सपिरियन्सेस आहेत त्याला न्यू ऍक्टिव्ह एक्सप्लोरेशनने करणं गरजेचं असतं. आणि ह्याच कालखंडामध्ये जे न्यू थिंक डिस्कवर त्याला करता येतील का, की जसं आपण पाहिलं की करिक्युलममध्ये त्याला अजून त्याचे जे कॉग्नेटिव्ह थॉट्स आहेत, त्याचे कॉग्नेटिव्ह स्किल्स आहेत, ती अजून कशी डेव्हलप होतील, त्याच्यासाठी न्यू पद्धतीच्या लर्निंग स्टाईल त्याला देता येतील का, ते पद्धतीच्या स्किल त्याला देता येतील का, ह्या आपल्याला ह्या कालखंडामध्ये खूप आपण पद्धतीने त्याला आपण देऊ शकतो का, याचा आपण वापर या कालखंडामध्ये आपण करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्यात काय आहे की मुलांना स्वतःचा अनुभव स्वतः घेऊन देणं, आपण म्हणतो की अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु असतो, म्हणून मुलांना त्यांचा एक्सपिरियन्स घेऊ जर दिला आपण तर ते चांगल्या पद्धतीने स्वतःच्या अनुभवातून शिकतील. आणि तो अनुभवातून शिकलेलं ज्ञान हे कायमस्वरूपी लक्षात असतं, हे आपल्यालाही माहिती आहे सगळ्यांना, की एखादा अनुभव आपल्याला आला तर तो आपल्याला लॉंग टर्म पर्यंत जवळजवळ कायमस्वरूपी लक्षात राहण्याची शक्यता जास्त असते. पुढचा आहे तात्पुरता आधार देऊन आपण हळूहळू त्याला बऱ्याच वेळेस काही मुलं असतात की ते स्वतःला त्यांना अचानक नाही जमत, पण त्यांना सुरुवातीला स्वतःचा त्याला आपण स्कॅफोल्डिंग असं म्हणतो, की सुरुवातीला आपण सपोर्ट देतो, नॉमिनल सपोर्ट देऊन त्याला नंतर हळूहळू हळू त्याच्यातून आपण विड्रॉ होऊन हळूहळू त्याला स्वतःचा अभ्यास किंवा स्वतःच्या कोणतीही गोष्ट असेल ती त्याला करू द्यावी. हा एक संपूर्णतः जो आहे ते आपण पुढे एक्सपर्ट वायगोट्स्कीच्या याच्यामध्ये आपण, कारण पुढे शिकणार तर आहोतच ते स्कॅफोल्डिंगच्या याच्यामध्ये, म्हणून त्याला आपण वैयक्तिकरित्या त्याला आपण त्याचं इंडिपेंडेंट बनवणं हा या थेअरीचा एक महत्वाचा एज्युकेशनलचा इम्प्लिकेशन आपल्याला देतील. आणि पुढचं त्याला आपण की वैयक्तिक फरक जे आहे, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आहेत त्यांचा रिस्पेक्ट करणं हे खूप महत्वाचं आहे, त्यांच्याला डिस्टिंग्विश करणं हे शिकणं हे एक शिकतो. याच्यावरती एक 2च मिनिटात आपण क्रिटिसिझम काय आहे ते घेऊ, आणि म्हणजे आपली पियाजेची थेअरी समजेल. क्रिटिसिझम अँड द कंटेम्पररी पर्स्पेक्टिव्ह, याच्यावरती काही ज्या क्रिटिसिझम्स आहेत त्याच्यावरती काही थोडीफार टीका याच्या आहे, की अंडरस्टँडिंग ऑफ चिल्ड्रन ॲबिलिटी, मुलांच्या क्षमतेचं कमी प्रमाणात मूल्यमापन होत असतं, असं काही जे आहेत त्यांच्या बरोबरचे त्यांनी असं म्हटलं होतं. सबसिक्वेंट रिसर्च इंडिकेट दॅट द चिल्ड्रन मे एक्वायर द सर्टन कॉग्नेटिव्ह स्किल अर्लियर दॅन पियाजे सजेस्टेड. म्हणजे पियाजेने सजेस्टेड करायच्या अगोदर सुद्धा ज्या स्किल्स आहेत किंवा ते काय आहेत ते मुलं लवकर, जसं मी म्हटलं आता तुम्हाला की त्यांनी प्रत्येक वयानुसार ज्या स्किल सांगितल्या की समजा तर ते कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजमध्ये असेल तर तिथे जे स्किल सांगतायत ते जे अबिलिटीज सांगतायत ती प्री ऑपरेशनल मध्येच आपल्याला दिसते. मी जे म्हटलो की 100% त्यांनी सांगितलं नाही, तिथे गडबड आहे, तिथं यांनी जे चिल्ड्रन ॲबिलिटीजला तिथं क्रिटिसाइज आपल्याला केलेलं दिसतं. पुढचं आहे कल्चरल आणि सोशल ओव्हरसाईट जो त्यांनी दिलेला आहे, की वेस्टर्न त्यांनी जी स्टडी केली ती वेस्टर्न थॉट किंवा वेस्टर्न कन्सेप्ट मध्ये तिथे केलेली आहे, आणि आपल्याकडचं कल्चर वेगळं आहे, आपल्याकडचे सोशल नॉर्म्स वेगळे आहेत. तर दोघांकडच्या ज्या डेव्हलपमेंटच्या ज्या फॅक्टर्स आहेत किंवा त्या क्वालिटीज आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, म्हणून त्या प्रत्येक ठिकाणी मॅच होतीलच असं नाहीये. पुढचं जे आहे निग्लेक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, की प्रत्येक व्यक्तीची डेव्हलपमेंटल जे आहे डेव्हलपमेंटल आहे, की आपण ज्यावेळेस म्हणतोय की इच पर्सन इज युनिक, एव्हरी वन इज युनिक. जर मी युनिक आहे, मी वेगळा आहे, प्रत्येक माणसं वेगळा आहे, तर प्रत्येकाचं डेव्हलपमेंट त्याचा जो रेशो आहे, त्याचा जी वेळ जे असेल तो वेगवेगळा असेल. त्या स्पेक्टेला त्या स्टेजेसला इथे निग्लेक्ट केल्याचं किंवा त्याला लक्ष न दिलं गेलेलं नाहीये, म्हणून त्याच्यावर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. ह्या वेगवेगळ्या याच्यावरती ह्या गोष्टींवरती क्रिटिसाइज केलेलं आपल्याला दिसतं. तर ह्याप्रमाणे आपण पियाजे यांची थेअरी आज आपण पूर्ण केली. उद्या आपलं लेक्चर नसेल. आपल्या सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा, आणि आज आपण थांबूया. काही प्रश्न असतील तर एक मिनिटात प्रश्न आपण घेऊ आणि थांबूया, किंवा नसेल तर आपण थांबूया तसंच. उद्या क्लास आहे ना सर? तर मी इतक्यात सांगितलं उद्या क्लास नाही असं. थँक्यू. सॉरी. ठीक आहे, परत सांगतो उद्या क्लास नाही. दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. पण परवा भेटूया याच वेळेसला. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तुम्हाला थँक्यू व्हेरी मच.